निवडणूक मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त होण्याच्या उद्देशाने देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SSR कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश असून चंद्रपूर जिल्ह्यात सध्या सर्व मतदारांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक मतदान क्षेत्रात प्रत्यक्ष घर भेटीद्वारे मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. या मोहिमेत BLO घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. तसेच आवश्यक ते बदल, वगळणी व नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया राबवतील. आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही मतदाराकडून घरभेटीच्या वेळी कागदपत्रे संकलित केली जाणार नाहीत. मात्र मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित मतदारांना नोटीस दिली जाणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 2076 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारांना मागील सखोल पुनरीक्षणातील नोंदी तपासण्यासाठी वोटर्स सर्व्हिस पोर्टलवर स्वतःची माहिती तपासता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाची मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्या उद्देशाने देशातील 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्याची जर स्थिती पाहिली तर आपल्याकडे एकूण मतदारांची संख्या 18,65,560 आहे. त्यापैकी पुरुष मतदान 9,43,000 आहे. महिलाची मतदार आपल्याकडे 9,22,000 आहे. थर्ड जेंडर 50 आहे. युवक मतदार म्हणजे 18 ते 19 वयोगटातील 47,851 आहे आणि वयोवृद्ध आपल्याकडे 85 इयर्स अँड अबव 12,392 आहे. दिव्यांग मतदार आपल्याकडे 8,932 आणि जेंडर रेशो आपल्या जिल्ह्याचा 977 आहे. आपल्याकडे SIRचा कार्यक्रम जे आहे ते 20 जून पासून चालू होतोय. 20 जून ते 29 जून 2026ला BLOची प्रशिक्षण व पूर्वतयारी आहे. घरोघरी पडताळणीची जी मोहीम आहे ती 30 जून ते 29 जुलैपर्यंत आहे. मतदान केंद्राचा सुसज्जीकरण 29 जुलै 2026 पर्यंत आहे. प्रारूप मतदार यादी आपली 5 ऑगस्ट 2026ला प्रसिद्ध होईल आणि दावे व हरकती घेण्यासाठी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2026चा कालावधी आहे. दावे व हरकती निकाली काढण्यासाठी कालावधी 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 आहे आणि आपली अंतिम मतदार यादी जी आहे ते 7 ऑक्टोबर 2026ला प्रसिद्ध होतील. शून्य त्रुटी मतदार यादी तयार करणं हा मोहिमेचा प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी भेटी साठी आल्यास नागरिकांनी अचूक माहिती देण्यात यावी आणि सहकार करावे असं आवाहन मी करते. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.